आज सकाळी थोडी घ्यायची होती बघा. आणि आज मला मम्मीच्या घरी जायचं होतं, कारण की ना मम्मीच्या घरी ना बोरणांचा कार्यक्रम ठेवला होता. माझ्या साईचं नाही हो, बहिणीच्या मुलाचा कार्यक्रम होता. आपल्या साईचं पण करायचं आहे, पण ते उद्या मी ठरवला होता कार्यक्रम करायचा. त्यासाठीच आज ना मला मम्मीच्या घरी जायचं होतं. आणि ना साईचे पप्पा भाजीला घेऊन येतात, तोपर्यंत तिथं मी चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि इथे मी ना लगेच साईचे पप्पा आले होते बघा. मग लगेच इथं आम्ही भाजी वगैरे पण तोडायला घेतली. आणि आम्ही काय काम करायला लागलो, आमचं साई त्यामध्ये येणार नाही असं कधी होणारच नाही. आणि आम्ही इथं भाजी वगैरे तोडून घेतो आहे, तोपर्यंत इथं साईचा धिंगाणा चालू होता बघा. लगेच इथं मी भाजी वगैरे तोडून घेतली आणि लगेच इथं शिजवून घेतली आणि लगेच त्याला फोडणी वगैरे टाकून इथं मी भाजी तयार करून घेतली बघा. आणि आम्ही इथं उशीर होत होता म्हणून लगेच जेवायला बसलो. आम्ही इथं जेवण वगैरे केलं. तर आमच्या साईचं बघा इथं काय चालू होतं, जेवण पण करू देत नाही बघा, लय आगाऊपणा करतो. मग आम्ही इथं पटकन जेवण वगैरे केलं आणि आम्ही गेलो होतो मम्मीच्या घरी. ते मी आल्याबरोबर लगेच कामाला लागले होते. आणि इथं बोरणांचे डेकोरेशन चालू होतं, तोपर्यंत इकडं ना साईचा आणि साईच्या पप्पाचा धिंगाणा चालू होता बघा. आणि त्यामध्ये चिल्ली पिल्ले गँग खूप गावगोंधळ करत होते बघा. इथे ना बोरणांची तयारी चालू होती, तोपर्यंत साई आणि साईचे पप्पा जाऊन बसले होते आमचं पण बोरणान करा म्हणून. आणि इथे आम्ही संध्याकाळी लगेच हा कार्यक्रम आवरून वगैरे घेतला. आणि कार्यक्रम खरं खूप छान झाला होता बघा. आणि तुम्ही पण केला का हा कार्यक्रम, कमेंट करून मला नक्की सांगा.